तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला 4 लोकांवर अघोषित समिती म्हणून स्थापना केली आणि 4 लोकांवर ज्या सिनियर लोक होते त्यांनी मला सांगितलं ताई आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत 4 लोकांसोबत या टेकाच्या झाडाखाली पावसात तुम्ही सगळे साक्षीदार आहात पावसात तिथे शुभांगी पाटील खांद्याला खांदा लावून 15 दिवस महिना बसलेले आहे त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी 6 दिवस अन्न व जलतट पण केलेला आहे त्यावेळेला सगळे म्हणत होते 1% अनुदान नाही आणि ते भेटणार नाही पण 20, 40, 60 आणि आता 80 आणि आता फक्त 100 मी तर हेच म्हणेन ज्या वेळेला आलो त्या वेळेला टप्पा घेऊनच आलो आज शिवांगी ताई येणं म्हणजे 100% अनुदान मिळणारच आहे माझ्याबरोबर श्रीगुणेश ताई पण आहेत पक्षाच्या आणि सगळे समन्वय माझ्याबरोबर आलेले आहेत मी दादांना आता तेच म्हणून दादा गेले दादा आपण सगळे सोबत आहोत मी इथल्या सगळ्यांचे नावं जरी घ्यायला लावले तरी मी नावं घेऊ शकते एवढं तुम्हाला सगळ्यांना ओळखते कारण की सुरुवात माझी अनुदानित पासूनच झाली परवाच्या प्रवेशाची की सगळ्यांनी बघितली असेल त्यावेळेला 493 प्रवेशाला फक्त शिक्षकच होते दुसरं कोणीच नव्हतं आणि त्यावेळेला श्रीकांत साहेबांना शिंदे साहेबांना मी म्हटली साहेब विनाअनुदानित पासून सुरुवात झाली होती 1% अनुदान नव्हतं मी शिक्षण अधिकारी होती पण विनाअनुदानित जाऊन वारला आणि सगळी परिस्थिती बघितली आणि दुसऱ्या दिवशी आझाद मैदान गाठलं आणि आझाद मैदानाचं आंदोलन सुरू झालं आणि आज 80 पर्यंत आहोत साहेब 100 जर केलं तर शुभांगीचा प्रवेश केल्याचं सार्थक करेल हे मी त्याच दिवशी म्हटलेले आहे आणि नक्कीच मी माझ्या भावांना सगळ्यांना माहिती आहे पदवीधरची निवडणूक त्यावेळेला लढली सामान्य घरातली लेख त्यावेळेला विनाअनुदानित भावांच्या जीवावर लढली आणि मी स्वतः सुद्धा अघोषित म्हणजे विनाअनुदानितच 80% शिक्षिका आहे मी वेगळी नेता वगैरे काहीच नाही उपनेता वगैरे नावाला पद आहे पण मी तुमच्यातली विनाअनुदानित बहीण आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे दादा भुसे साहेब आपल्याच पक्षातले आहे आणि माझ्या डोळ्याजवळच्या मालेगावाचे आहे आणि दादांनी नेहमीच बहिणीच्या आणि शिक्षकांच्या पाठीशी राहिलेले आहे ते कृषी मंत्री होते त्यावेळेला कृषी मंत्री असताना त्यांनी अनेकांना न्याय दिले जसं की आता शिक्षण मंत्री आहे त्यांच्याच कालखंडात आपण टप्पा जातीचा वीज घेतलाय आणि आता 100 सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्याच कारकिर्दीत घेणार आहोत दादा भुसे साहेबांना मी भेटली आहे आणि त्यांना सांगितलंय मी नक्कीच गावांना तुम्हाला एक आश्वस्त करते तुम्हाला 100% अनुदान भेटल्याशिवाय राहणार नाही भेटल्याशिवाय राहणार नाही भविष्यात नाही म्हणते शुभांगीताई कधी भविष्याच्या गोष्टी कधी केल्याच नाही शुभांगीताईने आणि माझ्या बरोबर असणाऱ्या समन्वयकांनी कधी केल्याच नाही आता पण आले जगदाळे सर पण आले दोघांना आणि हे दोघे साक्षीदार आहेत जगदाळे सरांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं या जून मध्ये 23 जून पासून आंदोलन 22 जून पासून त्या दिवशी सर मी येणार होती आणि माझ्या पोस्टही फिरला होता की मी येते पण माझी नंदनवनला मिटिंग झाली आणि त्यावेळेला मी आधी विनाअनुदानित शिक्षकाचीच पहिली गोष्ट केली कारण की माझी निवडणूक वगैरे काहीच नाहीये आणि आता कोणती विधान परिषद पण नाही पण नाही विषय जर राहिला असता तर मी माझा विषय काढला असता पण विधान परिषद वगैरे नाही म्हणजे आता फक्त तुमचाच विषय महत्वाचा होता म्हणून आणि नक्कीच राजे काका असतील जगदाळे सर असतील सगळेच जण असतील समन्वय आपण पहिल्या दिवसपासून आधी आपण वेगवेगळ्या संघटना बसत होतो म्हणून आपल्या एकजुटीचे तुकडे तुकडे व्हायचे विनोद तावडे साहेब असतील आशिष शेलार साहेब असतील वर्षा गायकवाड ताई असतील किंवा आशिष शेलार साहेब असतील किंवा दादा भुसे साहेब असतील या 5 मंत्र्यांना केसरकर साहेब मंत्री हे 5 याच्यापासून दुधाला पण वाटतंय की बाहेर यावं दही दूध जेव्हा बाहेर येतं त्यावेळेला विजय होत असतो अभिषेक झालाय आणि नक्कीच 100% अनुदान भेटणार आहे फक्त मी याच्याबाबत जगदाळे सरांना विनंती अजून एक करते की सर त्रुटीतल्या शाळांना
सुद्धा मागे राहू देऊ नका. मला वाटलं आपण सगळ्याजण मिळून त्रुटीतल्या शाळांना पण सगळ्यापर्यंत प्रामाणिकपणाने आधीपासून बघत आहे. तर कमी पडेल हा व्यक्ती प्रत्येक बरोबर असतो. आणि मी तुमच्यातलीच एक बहीण आहे म्हणून वेगळं भाषण करणार नाही, नेतेगिरी करणार नाही. खरं असेल तेच बोलेल. म्हणून तुम्हाला एकच सांगते, 100% अनुदानापासून आता कोणीच रोखू शकत नाही. पण जे अंशतः होते त्यांना पण पेन्शन मिळालंच पाहिजे. मी पण आहे त्याच्यात, मी पण पावसाच्या मागे अंशतः आहे. म्हणून पेन्शन पण मिळतच आहे 5 पूर्वी आणि 5 नंतर सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा सांगते की आपण जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत हलणार का? आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि येणाऱ्या 2च दिवसात आपल्याला गुड न्यूज आहे. दोन दिवस म्हणजे ऐका ऐकून घ्या. ज्या वेळेला मी येते त्यावेळेला ज्याही पक्षात असलं तो नेता केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला सांगते मी आज आलेली आहे म्हणजे टप्पावार म्हणजे 100% अनुदान ठरत आहे. आजच मी तेच म्हणते तुम्हाला उद्या म्हणजे काय आपल्याला टप्पावारचा GR करायला तर झाले. मी आलेली आहे, मी आलेली म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज असल्याशिवाय आली काही ते 100% आजच GR निघेल. म्हणजे अनुदान भेटणार नाही असा विचार पण करू नका. आपलं काम चाललेलं आहे. तुम्ही पदवीधर मतदारसंघात जे 49,000 मतदान दिलं होतं त्यानंतर पराजय झाल्यानंतर सुद्धा 4 वर्षापासून तुमच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. तुम्ही बघितलेलं आहे. म्हणून सरकारने शब्द देतो की सर तुम्हाला पण जेव्हा गरज असेल आमची मिळाली भावाची त्यावेळेला मी राजकारणाने तुम्हाला सांगतो 100% जरी अनुदान झालं तरी माझे भाऊ तुमच्या सगळ्यांसोबत असतीलच. आपण सगळ्या जणांनी मिळूया आणि नक्कीच 100% इथे गैरसमज करू नका. नाही तर तुमच्या मागे आहेत म्हणजे निवडणुकीसाठी नाही, इथे राजकारण करण्यासाठी आपण आलेलो नाही. आपल्या पोटाची भाकर हे घ्यायसाठी आलं. गावांना तुम्हाला पहिल्या दिवसपासून बघते त्यावेळेला एक जर खिचडीचा डबा आणला 20% अनुदान नव्हतं. त्या ताईने खिचडीचा डबा सगळ्या तर आमच्या पुढे ठेवला आणि एक घास कुठे संपले. एखाद्याला खायला मिळत नाही ना अशी गट आमची सगळ्यांची होती. पण आज 80 आणि 100% अनुदान घेऊन आपण 100% अनुदान घेऊन घरी जाणार आहोत. आणि त्रुटीवाल्यांना सगळ्यांना एक साथच मिळेल. सगळ्यांनी घाबरायचं नाही. आज सगळ्याचा GR निघेल म्हणजे निघेल. आणि मंत्री महोदय पॉझिटिव्ह आहे तर दादा भुसे साहेब तुम्हाला देणार आहे का? हा शब्द तुम्हाला देऊन जाते. इथेच बसणार आहे, मी जाणार नाही. तुम्हाला नेत्यासारखे आणि पाठिंबा देऊन नये. पण सर तुम्ही सुरुवात आंदोलनाची केली ती महत्वाची ठरली. कारण की कायम शब्द काढायला सुद्धा आपण सोबत काढणार. सगळे सर कायम शब्द सुद्धा आपणच काढणार आणि 100% अनुदान पण या समन्वय संघाने करून दाखवलेलं आहे. सगळ्यांना शुभेच्छा. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत, सत्तेतल्या पक्षात आहोत. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. लाडक्या बहिणी असतील, युवा प्रशिक्षण केंद्रातून पगार असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये साहेबांनी खूप चांगले पॉझिटिव्ह निर्णय दिलेले आहे. आणि आज शेवट सुद्धा एकनाथ शिंदे साहेब 100% अनुदान देऊनच करणार आहे. आज शब्द देते आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप